उचल उचल. आता काय करू यार मी. मला आज क्यू भेटली असती. दिनकर काका पण नाही यार, सगळा प्रॉब्लेम झालाय. काय काय करून क्यू तिकडे पोहोचली असेल. आता मी काय करून मला तिला भेटायचंय. काहीतरी करावं लागेल. मला क्यूला भेटायचंय. पंक्याला फोन करतो. हा हॅलो पंक्या, ऐक ना, काही करू मला दुपारी भेट. कशाला काय मारा. सॉरी सॉरी सॉरी, माझा सगळा राग निघाला. खूप महत्वाचं काम आहे यार, तू मला दुपारी भेट प्लीज. हा मी निघताना तुला फोन करीन, तेव्हा निघ. मी करीन तुला फोन. ठेवू? मला सगळं बोलता येणार नाही आता. ये ना तू ये, मग मी सांगतो तुला. बाय. सकाळपासून 50 वेळा फोन फक्त बीप होतोय. अरे काय करू. अक्षय, आनंद, एक काम कर ना. हा हे बघ, हा नंबर आहे ना, हा नंबर तुझ्या फोनवरून ट्राय कर ना प्लीज. माझं खूप महत्वाचं काम आहे, करून बघ ना. लागत नाहीये कारण माझ्या फोनवरून. लागतोय? नाही रे. खूप खूप महत्वाचं काम आहे. एकदा प्लीज ट्राय कर ना परत प्लीज. अरे अननोन नंबर आहे ना, सोडून दे ना. नाही सोडता येणार. सकाळी काय सकाळी? नाही. अक्की, अरे एका अननोन नंबर वरून तुला कियाराचा मेसेज येतो आणि काही वेळाने तो फोन स्विच ऑफ होतो. ते फिशी वाटत नाहीये तुला? अरे सगळं उलट आहे. त्यावरून कळतंय की तिच्यावर किती जबरदस्त पहारा आहे तिच्या डॅडींचा. हो. आणि त्यातूनच ती मला मेसेज करते यार. मग आता कसं शोधणार आहेस तू तिला? ती मला मेसेज तरी करते, मी काय करतोय ते रखडतोय, शोधतोय तिला. अक्की, अरे तू सगळे हे उद्योग करतोयस, पण यात अमृताचं काय? तिला माहिती असण्याचं कारण काय? तुला एक गोष्ट कळते का की आमच्या घरात ती काय फार खुश नाहीये. ती पण मन मारून जगते. तिच्या आत्याने तिकडे गोंधळ करून ठेवला, पोलीस कंप्लेंट केली. त्यामुळे अण्णा ना खुश, माई नाराज, आमची काकू तिला येता जाता टोमणे मारत असते. सगळं ती सहन करते का? लग्न केलंय म्हणून निभवायचंय, आनंदाने नाही काही. अरे यार, ती खूप चांगलं डिझर्व करते काहीतरी. तिला खूप चांगला मुलगा मिळेल, पण त्यासाठी ती सुटली पाहिजे ना या सगळ्यातून. हे कळतंय? हे सगळं खूप लवकर सुचतंय ना तुला? अरे पण सुस्त आहे ना, उशिरा का असेना सुस्त आहे ना. तू मला सगळं पुन्हा ऐकवणार आहेस का? आपलं ठरलंय त्याप्रमाणे काम करायचंय उद्या. जमेल तुला? अरे बरं, पण ह्यातलं अमृताला काही माहितीये का? आणि सगळ्यात महत्वाचं, तिला हे मान्य आहे का? अरे बोलेन मी तिच्याशी. तुला मी सांगितलं ना, तिला चांगला मुलगा मिळेल. तू फक्त ठरल्याप्रमाणे वाग प्लीज. अरे पण हे तू का ठरवतोयस? तिला ठरवू दे ना. अरे ती मला उलट थँक्सच म्हणणार आहे या सगळ्याबद्दल, कारण ती बोलू शकत नाहीये. आता मला काहीतरी करावं लागणार या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. तू बाबा प्लीज उद्या 11 वाजता पोच. जमेल तुला? जमेल? ठीक आहे. थँक्यू. चला बस. अनंता, काय मस्त खोली सजवली ना त्या दोघांची. अगदी आपली खोली सजवली होती तशीच ना मालकीणबाई. तुला आठवते का आपली फर्स्ट नाईट? सॉरी, माझी बॅग आहे.
अगं माझी बॅग बॅग शोधतीयस ना, पण ती इथे कशी असेल? कारण आजपासून तुझा नवीन पत्ता म्हणजे भाऊजींची रूम, सो सगळं सामान आम्ही तुझं तिकडे शिफ्ट केलंय. आणि उद्यापासून आता तुला पहाटे लवकरही उठवावं लागणार नाहीये मला. हा गिफ्ट्स तुमच्या दोघांसाठी मस्त गिफ्ट आणलेत आम्ही. अनंत, अरे तू इथे काय देतोयस? त्यांच्या खोलीत द्यायचंय ना. हो हो चल. तू चल चल आधी चल. कशी वाटली सजावट? अरे बापरे, तुला वाट बघायला लागली म्हणून तू रागवलंस का? ए ए ए राजा, पण रागवायचं असेल ना आमच्यावर रागाव, कारण तिच्याशी आम्हीच दोघे बोलत बसलो होतो. तिची काही चूक नाही. अनंता, आता भाऊजी खरंच रागवतील ना आपल्यावर. एक तर आपण अमृताला इथे आणायला उशीर केला, त्यात तू हे अशी बडबड करतोयस. अरे पटकन गिफ्ट दे आणि चल ना. नाही, मी काही जाणार नाहीये. मी इथेच बसणार आहे त्याच्यासोबत. अनंता, तू वेडा आहेस का? चल इथून का पटकन. पण? अरे का काय का त्यांची फर्स्ट नाईट आहे, चल इथून. अरे हो, विसरलो होतो मी. गिफ्ट दे आधी. गिफ्ट ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, पण तू चल, रागवू चल. नकोस, आम्ही निघालोय. हं? चल चल ऑल द बेस्ट. ऍक्च्युली तू बोल तू. बसून बोलूया का? बस ना, तुझीच रूम आहे. रूम मस्त आहे रे तुझी, एकदम वेगळीच आहे बाकीच्या रूम्स पेक्षा. म्हणजे एकदम क्रिएटिव्ह, कूल. पण आता मला आज माझ्या या कूल रूम मध्ये एकदम असं परक आणि ऑकवर्ड फील होत आहे आता. कमाल आहे. तुला असं वाटतंय आणि मला हे घर आपलंसं वाटायला लागलंय. अरे म्हणजे माझ्यामुळे खूप त्रास झालाय घरच्यांना. नको आता ते सगळं आपण नको काढायला. सगळं आधीपासून काढायचं. आपलं सगळं पहिल्यापासूनच चुकलं ना. आय नो. पण गोष्टी आणखी बिघडवायच्या का शक्य तितक्या सावरायच्या हे आपल्याच हातात आहे ना. नाही, तसं नाही होऊ शकत. नाही, मनाविरुद्ध जगावं लागत असेल तर आपण नाही सावरू शकत गोष्टी. नाही अक्षय, खरंच मी तुला माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते. हे बघ, माझी या घरात घुसमट होत होती म्हणून मी कुणालाही न सांगता निघून गेले. ऍक्च्युली माझी मनस्थितीच नव्हती की मी कुणाला सांगू, काही बोलू. पण तेव्हा मी फक्त माझ्या मनाचा विचार केला.
या दोन्ही घरांचा नाही. आणि बघितलं ना, सगळं बिघडलं. पोलीस केस काय, अण्णांची तब्येत बिघडली. पण जर मी फक्त माझा विचार केला नसता तर हे सगळं झालंच नसतं रे. म्हणून मी डिसाईड केलं, मी परत येईन आणि ऍटलीस्ट ट्राय करेन. तू बघितलंस ना, मी आले आणि अण्णांची तब्येत सुधारायला लागली. वातावरण सुद्धा थोडं थंड होत आहे. आपल्याला आपली चूक कळली ना आणि आपण ती सुधारायचा प्रयत्न केला की एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, एक रिलीफ मिळतो. आणि ते मला आत्ता कळतंय. खरंच मी आईंना प्रॉमिस केलं, माईंना जसं हवंय ना मी तसं वागेन. बघूया ना ट्राय करून. खूप चांगली आहेस तू. आपल्यात पण तू खूप ऍडजस्ट करून घेतला आधीपासूनच. अगदी लग्नापर्यंत पण तू काही बोलली नाहीस. बट मलाही असं वाटतं ना की मी तुझ्या चांगुलपणाचा किती गैरफायदा घ्यायचा. अक्षय, खऱ्यात चांगुलपणाचा प्रश्नच नाहीये. हे बघ, आपल्याला माहितीये ना आपण दोघेही चुकलो आहोत. ती फक्त चूक सुधारायची कशी एवढाच आपण आता विचार करूया. कशी सुधारायची सांग. चूक कशी सुधारायची? भावनेच्या भरात नको वाहून जाऊ समृद्धा. तू चांगली मुलगी आहे, संस्कार तुझ्यावरचे खूप चांगले आहेत म्हणून तू हे सगळं करतेस माझ्या घरच्यांच्यासाठी. पण म्हणून लग्न निभवायचं, तेही आयुष्यभर असं राहायचं मनाविरुद्ध, एकमेकांवर प्रेम नसताना, हे पॉसिबल आहे? प्रॅक्टिकली शक्य याचा विचार कर. फॅक्ट ही आहे की तुला तुझं करिअर प्राणापेक्षा पण जास्त प्रिय आहे आणि मला माझी कियारा. मला असं वाटतं की तू खूप बेटर काहीतरी डिझर्व करते, याहून खूप चांगलं. फक्त अण्णा आणि माईंना बरं वाटावं म्हणून आपण आपलं सगळं लाईफ सॅक्रिफाईस करून पुढे कसं जगू शकणार आहोत? प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये ते. 2 क्षण, 2 दिवस, 2 वर्ष तू सगळं करू शकशील, निभावून नेऊ शकशील. पुढचं काय होऊ शकेल ते? असं चौकटीत मन मारून, घुसमट सगळी सहन करून खूप तुला पण नाही आणि मला पण नाही. मी जगू शकत नाही असं घुसमटीत, आणि मी कियाराशिवाय बेसिकली जगू शकत नाही. यांनी बळजबरी केली म्हणून आपण आपल्या सुखांचा आणि स्वप्नांचा बळी नाही जाऊ द्यायचा. नाही देऊ शकत. अजून काही बाकी राहिलंय का? अक्षय, आपली वेगवेगळी आयुष्य, आपली स्वप्न खरं तर त्याच होमात जळून राख झाली ज्याच्या भोवती आपण फेरे सुद्धा घेतलेले आहेत. आता वेळ गेलीये. आपल्याकडे लग्न मोडण्याची संधी होती, पण ते लग्न होण्याआधी आपण मान झुकवली आणि तिथेच सगळं संपलं. अजून हे सगळं संपलेलं नाहीये अमृता. सगळं संपलेलं आहे अक्षय. फक्त आपण ते मान्य करत नाहीये अजूनही. खरं तर त्याच दिवशी जर हे मान्य केलं असतं हे सगळं झालंच नसतं रे. पण आपण का सगळं मान्य करायचं का? कारण त्यातच सगळ्यांचं भलं आहे. म्हणून आपण आपलं मन मारून जगायचं यांच्यासाठी, यांच्या सुखासाठी. आपण आपल्या मनाचा विचार नाही करत. सो इथे का बसलास? इथे जास्त कूल वाटतं. सॉरी.
सॉरी, पण मला खरंच वाटतं रे अक्षय, आता आपण फक्त आपला विचार करून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांचा विचार करावाच लागेल. सगळ्यांमध्ये तू, मी आणि कियारा आपण तिघही येतो. आपलं कुठे भलं यात? अक्षय अरे, नाही, तू विचार कर टॉप अँगलने. प्रॅक्टिकली आता असं घडलंय ना, तू अशा एका मुलाशी लग्न केलंय जो मुलगा तुझ्यावर प्रेमच करत नाही. किंवा अशा मुलावर प्रेम करते ज्या मुलाचं ऑलरेडी लग्न झालंय मनाविरुद्ध. आणि मी अशा एका मुलीशी लग्न केलं ज्यावर मी प्रेम करतच नाही. प्रेम भलतंच मुलीवर करतो. या सगळ्या गोंधळात हे सगळंच भलं करण्याचं कुठलं मॅजिकल ऍप आहे तुझ्याकडे? सांग, कसं भलं होणार? पण मी या घराचं भलं करेन हा मी शब्द दिलेला आहे आईंना आणि माईंना. आणि मी किवला शब्द दिलाय. त्यांच्यापेक्षा जास्त मी माझा मला शब्द दिलेला आहे. आणि तुला माहितीये, मी माझा शब्द पाळते. तू खरंच ऐक ना माझं. हे बघ, सुरुवातीला हे कठीण जाईल अरे, पण हळूहळू सगळं नीट होईल. हे बघ, तू जो मार्ग निवडतोयस ना त्यात असंख्य. एक मिनिट, तू परफेक्ट शब्द बोलतेस. माईचे आणि आईचे तंतोतंत. फायनली त्यांनी तुझं ब्रेन वॉश केलं. अमृता प्लीज, हे तुझ्या डोक्यातले विचार नाही. तुला काहीतरी वेगळं व्हायचं होतं, तुला करिअर करायचं, हे तूच मला सांगितलंय. तू ती आहेस, हे तू नाहीयेस. आणि तुला मन मारून जगायची गरज नाही आता, कारण मी तुला या सगळ्यातून मोकळं करणार आहे. येस. तुला आश्चर्य वाटतंय का? तुला असं वाटत असेल की मी आधी खूप शेळपटासारखा वागलो होता आता. बट बिलीव्ह मी, सिच्युएशन तशी होती, सो मला तसं वागावं लागलं. माणसाला सिच्युएशन प्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. तू पण आता निर्णय घेतलाय ना, सिच्युएशन मुळेच घेतलाय. पण सिच्युएशन बदलली की वेळही बदलते. आणि आता ती वेळ आली आहे बदलाची. येस, किव परत आलीये. हो, ती परत आली. तिने मला मेसेज केला होता. मी तिला सकाळी शोधायला गेलो होतो. मी तिला शोधलं खूप. ती कुठे आता मला माहित नाही. सकाळी पण ती मला सापडली नाही. पण एक मात्र खरं आहे, तिच्या ती परत आलीये. मी तिला परत शोधणार, त्याशिवाय मी थांबणार नाही. अमृता, तू या सगळ्यातून फ्री होणार आहेस. तुला तुझं करिअर पुन्हा करता येणार आहे. तुला मन मारून जगायची गरज पडणार नाही या घरात. तू तुझं करिअर करू शकशील. तुझ्यावर काही लादलं जाणार नाहीये. जो शब्द मी बाबांना दिला होता तो पाळू शकणार आहे मी. सो डोंट वरी. तू खरंच दिवस मोजायला घे. तू सुटणार आहे या सगळ्यातून. बिलीव्ह मी, हा शब्द आहे माझा. आणि मी तो यावेळी पूर्ण करीन. चल. तू काय करणार आहेस मला माहिती नाही अक्षय, पण आता मी मागे फिरू शकत नाही. मी माझा शब्द खोटा पडू देऊ शकत नाही. मी तुझी बायको असेन का नाही मला नाही माहिती, पण मी घाडग्यांची सून मात्र नक्कीच आहे.